धमक्यांना कंटाळून शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली सुपारी, शिक्षिकेसह 7 जण अटकेत। नाशिक येथील 40 वर्षीय शिक्षिकेने 2 लाखांची सुपारी देऊन केला 25 वर्षीय प्रियकराचा खून। कमी बसेस, अल्प मनुष्यबळ, मनमाड आगाराने मिळवला 70 लाखांचा नफा, महिलांसह ज्येष्ठांना सवलत देऊनही नफ्यात वाढ। डॉक्टरने हजारो महिला आणि मुलींचे न्यूड व्हिडिओ केले रेकॉर्ड, तब्बल 13,000 व्हिडिओ आढळले। बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, माझा मुलगा निर्दोष, त्याला नाहक गोवण्यात आले, आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा ठाम दावा। आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, न्यायालयाने स्वतःहून घेतली प्रकरणाची दखल। सीएम जादूटोना प्रेमी, गृहमंत्री खोटारडे, शिंदेंना किंवा खासदार मुलाला बदलापूरमध्ये जावे वाटले नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल। बांधकामाच्या वादातून 2 समुदायात दंगल, 1 जण जखमी, जळगाव जिल्ह्यातील अडावत गावातील घटना। आगरकरांच्या जन्मगावात अनाथ आश्रमाच्या नावावर चालत होता वेश्या व्यवसाय, पीडित महिलेची तक्रारीवरून दोघांना अटक। पुण्यामध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीला बळजबरी दारू पाजून केला लैंगिक अत्याचार, राजकीय पक्षांसह संघटनांनी आक्रमक होत केली फाशीची मागणी। हिंगोलीत मवियात वाद, 3ही विधानसभेवर उभाटाचा दावा, म्हणाले राष्ट्रवादीच्या जागेवरही संघटक मजबूत। वाहतुकीस अडथळा, मोकाट जनावरे मालकांना नोटिसा दिल्या तरी सिल्लोडमध्ये जनावरे रस्त्यावरच। जळकी वसई परिसरामध्ये झाले बिबट्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीती व वन विभागाने घेतली दखल घ्यावी। आदिवासींची रिक्त पदे भरण्याची तातडीची मागणीसाठी तहसीलदारांना दिले निवेदन। बस थांबत नसल्याने शेवगाव पैठण महामार्गावर विद्यार्थ्यांचा रस्ता रोको, करे टाकळी येथे आंदोलन। सर्वच कॉलेजमध्ये आता आपले सरकार सेवा केंद्र होणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा। पर्यावरण संवर्धन, झाडांना राख्या बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा सण, महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात राबवला। राखी बांधताच बंदिवानाचे डोळे पाणावले, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्या महाविद्यालयात रोटरी क्लबतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन। देशातील 5,000 गावांमध्ये राबवणार पोस्ट विभागाचा उपक्रम, डाक चौपालद्वारे घराघरात पोहोचणार पोस्टाच्या योजना। बदलापूर येथे घटनेच्या निषेधार्थ नगर शहरात विद्यार्थिनींचा मूक मोर्चा। गौडगावला स्मशानभूमीच्या रस्त्यावर खड्डे, पाऊल वाटेने जावे लागते, अंत्यसंस्काराला 3 लाख मंजूर। शिंदे कुटुंबामधील व्यक्ती उभी न राहिल्यास माड्यातून मी लढणार, प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी माड्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात केली घोषणा। कोलकाता, बदलापूर घटनेच्या माड्यात रॅली काढून निषेध, आरोपींवर फासावर लटकवण्याची केली मागणी। विविध गुन्ह्यातील 3घांना अटक, 40 तोणे सोने जप्त तर 3 घरफोडी, जबरी चोरी, फसवणुकीचे गुन्हे उघडकीस। अकोट येथे छायाचित्र दिन साजरा, अकोट तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा उपक्रम। टिपरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार मुलगा ठार, 1 जण गंभीर जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल।
खेळण्याच्या वयात बालके रमतायत समाज माध्यमांवर. पालकांनी मुलांची आवडी निवडी आणि खेळाकडे लक्ष देण्याची गरज. एससी एसटी आरक्षण निर्णयाविरोधात दिवसात कडकडीत बंद. आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मोर्चा. वरुड बंद. बदलापूर घटनेचे अमरावतीत पडसाद. शिवसेना उबाटा गटाचे राज्य कलम जयस्तंभ चौकात आंदोलन. प्रहारची मुख्य वनरक्षक कार्यालयावर धडक. प्रलंबित वेतन द्या अन्यथा प्रहार साहिलने आंदोलन करू. मॅरेथॉनमध्ये धावले 1800 पेक्षा अधिक स्पर्धक. राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात. शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. एमपीएससी पूर्व परीक्षेचे नियोजन. तारखेत बदल करण्याची नागरिकांची मागणी. इंटर्नशिपसाठी विद्यापीठाच्या 15 विद्यार्थ्यांची होणार निवड. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन. त्र्याहत्तर शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने होणार वृक्ष लागवड. सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम. संवर्धन स्पर्धा. मान्यवरांच्या हस्ते गौरव. सापडलेली रक्कम परत करून विद्यार्थ्यांनी जपला प्रामाणिकपणा. MIDC कडे जिल्ह्यातील 8 बस स्थानकांचा कॉन्क्रिटीकरणाचे काम. जिल्ह्यातील इतिहासात पहिला प्रयोग. 6 कामे पुनर्वत्वाच्या मार्गावर. बोगसगिरीतून बोर्डाच्या अधिकाऱ्यांना 2 वर्षात लाटले माथाडी कामगारांचे 3 कोटींचे वेतन. सचिवाचे ठेवले कानावर हात. कोट्यावधींचा गैरव्यवहार प्रकरण. अजिंठा अर्बन बँकेच्या 8 अधिकाऱ्यांना अटक. 11 महिन्यानंतर कारवाई. मात्र संचालक मोकळेच. मराठवाड्यातील 2.25 लाख हेक्टर शेती सिंचनाचा प्रश्न मिटला. 5 जिल्ह्यात पिण्यासह सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निकाली. केळी निर्यातीसाठी शेतकऱ्यांना 2,2500 दर. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी. विदेशात जाणाऱ्या केळीच्या मागणीसह दरही वाढले. हिंडेनबर्ग रिपोर्टवर आज देशभर काँग्रेसची निदर्शने. सेबी प्रमुख माधवी बुच यांचा राजीनामा आणि अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी.